श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकां प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मीती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्यास मान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्षा गळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणे जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृपपावन नाभाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्व दत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राहो प्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. तव ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वैष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक. वीरांची सदटावनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनिर्तार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी. राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आनिती. षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष. समस्तावस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हांसी गूढ पडले चित्ती.
मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमातयांसी नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम, तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्तिम स्वरूप. ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मी स्म प्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी भाऊ असे. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप ढोलविती मान. तिचा भोग काम इच्छून भूपस भाग्य येती घरा. वैश्या असोन पतिव्रता नेमी लाजो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांसी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहुनी आगळे तेजवर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा.
लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवंदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खट्वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांगी वैष्ठित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे मागवर दान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाओनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैंची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुटमर्कट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन. त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हांते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस प्राणांहुनी आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हांसी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असता जानपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते ते. नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन रंजाशे सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना. जे रुद्राध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोपधव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषीपासोन भूतडी आला अध्याय जान. थोर जपतपज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जान. रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणोनी वर्णावा. रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुर्तकवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाओनी यमपुरीस महानरकी पडले सदा.
यम सांगे दूतां प्रती शिवद्वेषी जे पापमती, ती अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हर गौन, ऐसे म्हणती जेतया लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी, रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी, अभिषेक धार धरी मृत्यूदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून, रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिसिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणिपाळा करी सप्तदिन, राये धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत. सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक, काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासूनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण, न्यास ध्यानयुक्त पढून गुरुपासून जी आले. परदारा आणि परधन ज्यांची वमना होनी नीचपूर्ण, विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन, सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून, रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडाश, मृत्यूसमयी येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त, परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर नेत्रखंदिरांगारा सारिखे. तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तमसंहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन, त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नैत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे, शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर, मुखद्वयांची महासुस्वर मृदंगवाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन बोधरी, असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करी तसे. षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमोलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरेपुरी हेची ऐकिली मात, धनभार झाला भूत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे, की निर्दैवासी सापडे चिंतामणी, की क्षुधिता पुढे शिराब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी कयाधू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, ज्याची चतुर्दश विद्या करत लामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी, अन्याय विलोकिता नयनी दंडे ताळील शक्राधिका. तो नारद देखोनी ते चिक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी ग्राहपत्या हवनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन, धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारदमुनी, राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधोन, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवसुत ऐकाते.
तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकूनी कृतांत कर जोडो निस्तवन करीत, हे अपर्णाधव हिमन गजामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगता ती क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आनिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पढिता निर्दोष तो शिवरूप यासी देही. तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन, तो शविला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पढती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिलादान ऐकता पढता घडे पुण्य, केले असेल भक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान, की हा कल्प द्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवनी वांझ झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणजे, ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनांसी न जावे. ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनोदीन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णारदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड 11 गोडहा. इति 11 समाप्तः. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.